हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत पोसोलॉजी. डिसीज क्युअर करण्यासाठी फक्त मिनिमम मेडिसिन सिलेक्ट करणे नाहीच, तर त्या मेडिसिनची पोटेन्सी, ती मेडिसिन किती प्रमाणात दिली जाते, हे सर्व आज आपण बघणार आहोत. तर बघूयात आपण डेफिनेशन ऑफ पोसोलॉजी. पोसोलॉजी मीन्स द डॉक्टरीन ऑफ डोस ऑफ मेडिसिन, म्हणजेच औषधाच्या प्रमाणाची शिकवण आपण यात बघणार आहोत. डोस इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड doses, which mean giving the quantity of drug or the therapeutic agent. Doses म्हणजे a giving the quantity of drug or other therapeutic agent, म्हणजे कोणत्याही मेडिसिनची क्वांटिटी किंवा कोणत्याही उपचारात्मक एजंट हे विशिष्ट प्रमाणात देणे म्हणजेच डोस. होमिओपॅथिक पोसोलॉजी. Homeopathic dose means particular preparation of medicine, use the quantity. In short, homeopathic dose included potency, quantity, form and number of administration of medicine. होमिओपॅथिक पोसोलॉजीमध्ये होमिओपॅथिक डोस हा किती प्रमाणात दिला जातो किंवा दिला जावा हे बघितले जाते. हे सर्व पेशंटवर डिपेंड असते किंवा डिसीज कंडिशनवर, डिसीजच्या नेचरवर व मेडिसिनवर डिपेंड असते. होमिओपॅथिक डोस देताना किंवा मेडिसिन देताना त्या मेडिसिनची पोटेन्सी, क्वांटिटी, फॉर्म आणि नंबर ऑफ रिपिटेशन हे सर्व बघितल्या जाते. हे डिसीज क्युअर करण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. द स्टडी ऑफ डॉक्ट्रिन ऑफ दिस डोस इज नोन ॲज पोसोलॉजी. डॉक्ट्रिन ऑफ डोसची स्टडी करणे म्हणजेच पोसोलॉजी आहे. डिफरन्स बिटवीन होमिओपॅथी अँड ॲलोपॅथी कन्सेप्ट ऑफ डोसेस. ॲलोपॅथिक कन्सेप्ट ऑफ डोसेस. इन ॲलोपॅथी डोस मीन्स सो मेनी ड्रॉप्स बाय मेजर और सो मेनी ग्रेन बाय वेट to produce direct positive physiological effect, not danger for patient. ॲलोपॅथिक डोस हा पेशंटच्या वेटवर ठरवला जातो. तो ग्रेनमध्ये मेजर केला जातो किंवा ड्रॉपमध्ये मेजर केला जातो. तो डायरेक्ट पॉझिटिव्ह फिजिओलॉजिकल इफेक्ट करतो. तो पेशंटसाठी काही डेंजरस नसतो. डिसीज क्युअर करण्याच्या हेतूने तो सिलेक्ट केला जातो. होमिओपॅथिक कन्सेप्ट ऑफ डोस. तर आत्ताच आपण बघितलं होमिओपॅथिक पोसोलॉजी. होमिओपॅथिक पोसोलॉजीमध्ये डोस हा किती पोटेन्सीमध्ये दिला जातो, किती क्वांटिटीमध्ये दिला जातो, कितीदा रिपिटेशन करायला पाहिजे, हे सर्व आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. फर्स्ट बघूयात पोटेन्सी. सिलेक्शन ऑफ प्रॉपर पोटेन्सी इज अनदर ग्रेट डिफिकल्ट टास्क आफ्टर प्रॉपर सिलेक्शन ऑफ मेडिसिन फॉर होमिओपॅथिक फिजिशियन. फक्त मिनिमम मेडिसिन सिलेक्ट करणं एवढंच होमिओपॅथिक फिजिशियनचं काम नाही, तर त्यानंतर प्रॉपर पोटेन्सी सिलेक्ट करणं हे खूप मोठं आणि डिफिकल्ट काम आहे फिजिशियनसाठी, आणि ते खूप डिसीज क्युअर करण्यासाठी खूप महत्त्वाचंही आहे. डिव्हिजन ऑफ पोटेन्सी. लो पोटेन्सीमध्ये बिलो द 30 पोटेन्सी, म्हणजे एकदम कमी पोटेन्सी म्हणजे 30 पोटेन्सी. कमीत कमी पोटेन्सीमधली सर्वात मोठी पोटेन्सी म्हणजे ही 30 पोटेन्सी असते. सेकंड, मीडियम पोटेन्सी बिटवीन 30 to 1 m. मीडियम पोटेन्सीमध्ये 30 to 1 m पोटेन्सी असते. हाय पोटेन्सी ही अबो 1 m, म्हणजेच 1 m च्या पोटेन्सीच्या पुढच्या सर्व पोटेन्सी ह्या हाय पोटेन्सीमध्ये येतात. ससेप्टिबिलिटी इज द ओनली गाईड फॉर सिलेक्शन ऑफ पोटेन्सी. फिजिशियन मस्ट बी नो अबाउट फ्रीडम फ्रॉम प्रिज्युडाइज, अटेन्शन, क्लिअर द फंडामेंटल प्रिन्सिपल, ऑब्झर्वेशन, सेकंड प्रिस्क्रिप्शन. पोटेन्सी ही पेशंटच्या ससेप्टिबिलिटीवर किंवा मेडिसिनच्या किंवा डिसीजच्या ससेप्टिबिलिटीवर ठरवली जाते. फिजिशियनला सर्व काही नॉलेज असलं पाहिजे. फ्रीडम फ्रॉम प्रिज्युडाइज, आपल्या मनाने काहीच ठरवायचं नाही. पेशंट जे सांगेल ते आपण नोट करत चालायचं केसमध्ये. अटेन्शन, ऑब्झर्वेशन एकदम क्लिअर असलं पाहिजे. फंडामेंटल प्रिन्सिपल ही माहीत पाहिजे. आणि सेकंड प्रिस्क्रिप्शनच्या वेळेस रिकेस कशी घेऊन किंवा मेडिसिन चेंज करायची असेल तर रिकेस घेऊन, तसेच जर इम्प्रूव्हमेंट होत असेल तर रिपिटेशन कसे करावे किंवा करू नये हे सर्व माहीत पाहिजे. मोर द ससेप्टिबिलिटी हायर द पोटेन्सी, लो द ससेप्टिबिलिटी लोअर द पोटेन्सी. जर ससेप्टिबिलिटी जास्त असेल पेशंटची तर हाय पोटेन्सी द्यायची, लो असेल तर लो पोटेन्सी द्यायची. ससेप्टिबिलिटी इज डिपेंड ऑन व्हेरियस फॅक्टर. दॅट इज, फर्स्ट बघू एज. एजमध्ये इन चाइल्ड अँड यंग अडल्ट रिक्वायर हाय पोटेन्सी ॲज इज नो वेअर अँड टेअर ऑफ ऑर्गन. चाइल्डमध्ये, यंग, अडल्ट यांना हाय पोटेन्सीची गरज असते, कारण
किंवा द्यावी, कारण त्यांच्यामध्ये काही वेअर अँड टेअर नसते ऑर्गनला. इन ओल्ड एज रिक्वायर लो पोटेन्सी, कारण खूप सारे डिसीज कंडिशनमधून गेलेले असतात ओल्ड लोक, त्यांच्या काही सर्जरी झालेल्या असतात, आपण काही सांगू शकत नाही, तर लो पोटेन्सी ओल्ड पेशंटमध्ये द्यावी. सेकंड पॉईंट, सेक्स. इन female in village are usually less exposed mental stress, pain, worry, anxiety, the moderate degree of susceptibility. गावाकडच्या महिला बघितल्या तर खूप सारा स्ट्रेस असतो, त्या लवकर एक्सपोज होत नाही, टेन्शन असतं, एन्झायटी असते, तर त्यांची मॉडरेट डिग्री ऑफ ससेप्टिबिलिटी असते, मीडियम असते ससेप्टिबिलिटी, तर त्यांना मीडियम पोटेन्सी द्यावी. मेल ऑफ इरिटेबल सेन्सिटिव्ह नेचर, हाय ससेप्टिबिलिटी. जर मेल हा इरिटेबल असेल, सेन्सिटिव्ह असेल, तर त्याची ससेप्टिबिलिटी हाय असते, त्यासाठी हाय पोटेन्सी द्यावी. देन थर्ड पॉईंट, हॅबिट अँड एन्व्हायरमेंट. हायर पोटेन्सी आर बेस्ट ॲडॅप्टेड टू पर्सन्स हायली इंटेलेक्च्युअल, मेंटल वर्क, सेडेंटरी ऑक्युपेशन, लॉंग स्लीप, एक्साइटमेंट, इमॅजिनेशन, इफिमेनिट लाईफ, या सर्वमध्ये हाय पोटेन्सी द्यावी. देन लोअर पोटेन्सी कोणामध्ये द्यावी ते आपण बघू. पर्सन एंगेज फिजिकल लेबर, स्लीप लिटल, जेवणही थोडं असतं, कंटिन्यू इन्फ्लुएन्स ऑफ ड्रग्स सच ॲज टोबॅको, वर्कर, ड्रगिस्ट, अशा पेशंटमध्ये लो पोटेन्सी द्यावी. देन नेक्स्ट पॉईंट, कॉन्स्टिट्यूशन अँड टेम्परामेंट. हायर पोटेन्सी आर बेस्ट ॲडॅप्टेड इन सेन्सिटिव्ह पर्सन ऑफ नर्वस, सॅंग्विन, कोलेरिक टेम्परामेंट, इंटेलेक्च्युअल पर्सन, क्विक टू ॲक्ट, जिलस, हे सर्व सिम्पटम्स सोरामायाझमचे आहे, तर यामध्ये हायर पोटेन्सी द्यावी. लोअर पोटेन्सी आर बेस्ट ॲडॅप्टेड टॉर्पिड, फ्लेगमॅटिक इंडिव्हिज्युअल, डर, कॉम्प्रेहेन्सिव्ह, स्लो गेट, स्लगिश इंडिव्हिज्युअल, स्लगिश, ग्रेट मस्क्युलर पॉवर, यामध्ये लो पोटेन्सी द्यावी. लोअर पोटेन्सी आर बट रिपीटेड ॲट लॉंग इंटरव्हल, तर ओव्हर सेन्सिटिव्ह पेशंट असेल, इडिओसिंक्रेटिक पेशंट असेल, त्यात लो पोटेन्सी ही लॉंग इंटरव्हलला रिपीट केली तर चालते. देन नेक्स्ट पॉईंट, नेचर अँड डेप्थ ऑफ डिसीज. तर फर्स्ट बघूया ॲक्यूट डिसीजमध्ये कशी पोटेन्सी दिली जाते किंवा कोणती पोटेन्सी दिली जाते. ॲक्यूट डिसीज कसा आहे ते अगोदर आपण बघणार आहोत. ॲक्यूट डिसीज हा सडन वनसेट रॅपिड प्रोग्रेस मोर लेस फिक्स्ड ड्युरेशन ऑफ डिसीज दॅट इज हायर ससेप्टिबिलिटी. ॲक्यूट डिसीज हा सडन वनसेट रॅपिड असतो, रॅपिड प्रोग्रेस होतो, त्याचा ठराविक कालावधी ठरलेला असतो. काही डिसीज आपोआप क्युअर होतात किंवा बरे होतात, काही तसेच राहतात, काहींमध्ये अचानक डेथही होऊ शकते. तर ॲक्यूट डिसीजची हाय ससेप्टिबिलिटी असते, तर त्यामध्ये हाय पोटेन्सी ही खूप गरजेची असते, ती दिली जाते. देन नेक्स्ट, ॲक्यूट डिसीज विथ लोअर व्हायटॅलिटी. इन डिहायड्रेशन, शॉक, कोलॅप्स, एक्स्ट्रीम प्रोस्ट्रेशन, सेव्हलर ब्लिडिंग, द पेशंट रिक्वायर लो पोटेन्सी 3, 6, 12 मॅक्झिमम 30 पोटेन्सीपर्यंत ही लो पोटेन्सी असते, तर ती दिली जाते. ॲक्यूट मॅनिफेस्टेशन ऑफ क्रॉनिक डिसीज, म्हणजे ॲक्यूटकडून क्रॉनिककडे जेव्हा डिसीज जात असतो तेव्हा ग्रॉस ऑर्गॅनिक चेंजेस रिक्वायर लो मीडियम पोटेन्सी. जर ऑर्गॅनिक चेंजेस व्हायला सुरुवात होते तेव्हा लो पोटेन्सी किंवा मीडियम पोटेन्सी दिली जावी. किंवा ऑर्गॅनिक चेंजेसची जर सुरुवात झालेली असेल, वेगवेगळे चेंजेस होतात, ॲबनॉर्मॅलिटी येते ऑर्गनमध्ये, तेव्हा हाय पोटेन्सी द्यावी. नेक्स्ट बघू, इन क्रॉनिक डिसीज कंटिन्यू सफरिंग ऑर्गॅनिक चेंजेस लो मीडियम पोटेन्सी आर रिक्वायर. क्रॉनिक डिसीज हा कंटिन्यू सफर होत आहे आणि त्यामध्ये खूप सारे ऑर्गॅनिक चेंजेस होण्याची सुरुवात झाली किंवा झाले आहेत, तर त्यामध्ये लो किंवा मीडियम पोटेन्सी गरजेची असते. इन मेंटल डिसीज ससेप्टिबिलिटी इज जनरली हाय बट हाय पोटेन्सी कॉन्ट्राइंडिकेटेड बिकॉज ऑफ व्हायलंट ॲग्रवेशन, सो गिव्हन मीडियम पोटेन्सी. मेंटल डिसीजमध्ये हाय पोटेन्सीची खूप गरज असते, बट हाय पोटेन्सीमध्ये व्हायलंट ॲग्रवेशन होऊ शकते आणि मेंटल डिसीजमध्ये तर असे व्हायलंट ॲग्रवेशन झाले तर खूप डिफिकल्ट टास्क असू शकतो, म्हणून त्यामध्ये मीडियम पोटेन्सी द्यावी. नेक्स्ट, डिफिकल्ट अँड इनक्युरेबल डिसीज. पोटेन्सी नॉट अबोव 30 to 100 पोटेन्सी बट सो 15 मिलीसिमल पोटेन्सी इज द बेस्ट. म्हणजे पोटेन्सी ही खूप 30 आणि 200च्या पुढची नाही द्यावी, बट 15 मिलीसिमल किंवा 1 m पोटेन्सी ही बेस्ट आहे अशा कंडिशनमध्ये.
So next, set of disease. An internal organ has been considerably deteriorated. For example, ischemic heart disease, त्यामध्ये मदर टिंचर, फॉर एक्झाम्पल कॅक्टस, पोंगिया टोस्टा याचे मदर टिंचर, किंवा कोणत्याही डिसीज वेगवेगळ्या कंडिशननुसार त्या डिसीजची सिमिलर रेमेडीचे मदर टिंचर हे द्यावे. नेक्स्ट, प्रिव्हियस ट्रीटमेंट ऑफ डिसीज. जर प्रिव्हियस ट्रीटमेंट चालू असेल एखाद्या डिसीजची, ॲलोपॅथिक वेगवेगळे मेडिसिन घेऊन पेशंट वैतागलेला असेल, बरं होत नसेल, तर त्यामध्ये केस टेकिंग घेऊन सिमिलर रेमेडी सिलेक्ट केल्यानंतर हायपोटेन्सी ही खूप गरजेची असते किंवा द्यावी, त्याने चांगला रिझल्ट येतो. नेक्स्ट आहे स्टेज ऑफ डिसीज. तर त्यामध्ये 2 स्टेज आहेत. तर फर्स्ट स्टेज आहे डायनॅमिक पॅथॉलॉजी स्टेज. इट इज द स्टेज ऑफ बिगिनिंग ऑफ द डिसीज टिल स्ट्रक्चरल चेंजेस स्टार्ट. म्हणजे यामध्ये डिसीज हा नुकताच स्टार्ट झालेला असतो, स्ट्रक्चरल चेंजेस पण स्टार्ट झालेले असते, त्यामध्ये हाय ससेप्टिबिलिटी असते, तर त्यामध्ये पोटेन्सी ही हायेस्ट द्यावी किंवा दिली जाते. देन नेक्स्ट, सेकंड, ऑर्गॅनिक पॅथॉलॉजी स्टेज. फ्रिक्वेंट रिपिटेशन is in this case the patient will turn from dynamic pathology to organic pathology. पेशंट हा डायनॅमिक पॅथॉलॉजीकडून ऑर्गॅनिक पॅथॉलॉजीकडे जात असतो, तेव्हा मेडिसिनचे रिपिटेशन करावे किंवा केले जाते. देन नेक्स्ट, नेचर ऑफ मेडिसिन. तर आपण नेचर ऑफ मेडिसिनवरूनही पोटेन्सी ठरवू शकतो. तर फर्स्ट आहेत नो झोड ग्रुप ऑफ मेडिसिन गिव इन हाय पोटेन्सी. जर नो झोड ग्रुपची मेडिसिन आली आपली डिसीज कंडिशननुसार सिमिलिमम, तर हाय पोटेन्सी द्यावी. सम मेडिसिन वर्क बेस्ट इन लो पोटेन्सी. आणि बऱ्यापैकी काही मेडिसिन ह्या लो पोटेन्सीमध्येच त्यांचं बेस्ट वर्क करतात, डिसीज क्युअर करतात. सो ॲज डिपेंड ऑन मेडिसिन अँड डिसीज. नेक्स्ट पॉईंट आहे डोस कसा द्यावा. तर मॅक्झिमम डोस. फर्स्ट बघूया मॅक्झिमम डोस. इन होमिओपॅथी मॅक्झिमम डोस शूड नॉट बी ॲडमिनिस्ट्रेट फॉर ट्रीटमेंट पर्पज एक्सेप्ट इन केस ऑफ प्रायमरी मॅनिफेस्टेशन ऑफ सोरा सायकोसिस सिप्लिस. होमिओपॅथीमध्ये मॅक्झिमम डोस हा देऊ नये पेशंटला, बट अशा काही केसेस आहेत किंवा अशा काही कंडिशन आहेत, फॉर एक्झाम्पल सोरा सायकोसिस सिफिलिसचे डिसीज असेल तर दिल्या तर काही हरकत नाही, बट त्याचे काही साईड इफेक्टही असतात किंवा त्याचे काही बिअर धिस कॅरेक्टर पण आहेत. इट इज इंजुरियस टू द पेशंट. इट्स ॲक्शन इज टॉक्झिक इन नेचर. ॲक्शन आर एक्झॅक्ट ऑपोजिट. पेशंटला हार्मफुल पण होऊ शकते. मॅक्झिमम डोस, जास्तीत जास्त मेडिसिनचा डोस हा टॉक्झिक इफेक्ट होऊ शकतो. सो मॅक्झिमम डोस हा आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मेडिसिन प्रिस्क्राईब करताना, कारण तो खूप हार्मफुल ही ठरू शकतो. प्रत्येक केसेसमध्ये नाही, पण बऱ्यापैकी केसेसमध्ये तो हार्मफुलही ठरू शकतो. नेक्स्ट बघूयात मिनिमम डोस. इट इज दॅट डोस विच इज सफिशियंट टू ओव्हरपॉवर कॅपेबल टू प्रोड्युसिंग होमिओपॅथिक ॲग्रेवेशन. मिनिमम डोस हा सफिशियंट असतो आणि तो होमिओपॅथिक ॲग्रेवेशन प्रोड्यूस करायला कॅपेबल असतो. होमिओपॅथिक ॲग्रेवेशन होणे म्हणजे खूप जास्तही नाही, प्रमाणात होणे म्हणजे डिसीज हा क्युअर कंडिशनकडे किंवा इम्प्रूव्हमेंट होत आहे असं आपण म्हटलं जातो. इट्स बिअर कॅरेक्टरिस्टिक. इट इज बेनिफिशियल टू पेशंट. क्युरेटिव्ह ॲक्शन नॉट टॉक्झिक. मिनिमम डोस हा खूप बेनिफिशियल असतो, क्युरेटिव्ह ॲक्शन असते, त्याचा टॉक्झिक काहीही इफेक्ट होत नाही. सो आपण मिनिमम डोस देण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक केसमध्ये. देन नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे रिपिटेशन ऑफ डोसेस. टू अचीव रॅपिड क्युअर 3 कंडिशन. रॅपिड क्युअर करण्यासाठी रिपिटेशन ऑफ डोसमध्ये 3 कंडिशन दिलेल्या आहेत. पहिली म्हणजे सिमिलिमम, नेक्स्ट म्हणजे मिनिमम डोस आणि थर्ड म्हणजे रिपिटेशन. म्हणजे एक्झॅक्ट सिमिलिमम मेडिसिन ही फर्स्ट आपण सिलेक्ट केली पाहिजे, त्यातल्या त्यात मिनिमम डोस हा आपण सिलेक्ट केला पाहिजे, मिनिमम डोस दिला पाहिजे आणि त्यानंतर पेशंटला फॉलोअपला किंवा नेक्स्ट रिपिटेशन कसे करावे, कसे केले पाहिजे हेही आपल्याला माहीत पाहिजे, तर डिसीज हा रॅपिडली क्युअर होऊ शकतो परमनंटली.
देन त्यामध्येच आपण बघूया पुढे एक्सप्लेनेशन. फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर रिपिटेशन ऑफ डोस. कोणते कोणते फॅक्टर आहेत ती डोस रिपिटेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, किंवा कुठे कुठे रिपिटेशन करावे, कुठे कुठे नाही करावे, हे यात आपण बघणार आहोत. तर त्या फर्स्ट आहे कंडिशन अँड प्रोग्रेस ऑफ द पेशंट. आता पेशंट फॉलोअपला आला तर पेशंटची कंडिशन कशी आहे, डिसीज कसा प्रोग्रेस होतो आहे, इम्प्रूव्हमेंट कशी होती, हे त्यानुसार आपण कशी रिपिटेशन करावी हे आपण बघणार आहोत. फर्स्ट आहे प्रोग्रेस ऑफ इम्प्रूव्हमेंट कॉन्ट्रा इंडिकेटेड रिपिटेशन. डिसीज जर इम्प्रूव्हमेंट होत असेल तर त्यामध्ये रिपिटेशन करण्याची गरज नाही, कारण पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. तर जर आपण रिपिटेशन केलं तर जी प्रोसेस चालू आहे डोसची, आतमध्ये ॲक्शन चालू आहे, ती डिस्टर्ब होऊ शकते, म्हणून आपण रिपिटेशन करायचं नाही या कंडिशनला. नेक्स्ट बघूया रिपीट डोस ओनली व्हेन इम्प्रूव्हमेंट सीजेस. जेव्हा इम्प्रूव्हमेंट थांबते तेव्हा आपण डोस रिपीट करू शकतो. रिपिटेशन ओनली व्हेन न्यू सिम्पटम अरायजेस डिमांड ऑफ डिफरंट रेमेडी. रिपिटेशन हे जेव्हा नवीन सिम्पटम येतात पेशंटमध्ये आफ्टर गिवन मेडिसिन, किंवा काही इम्प्रूव्हमेंटच होत नाही आहे, तेव्हा रिकेस्ट टेकिंग घेऊन नवीन मेडिसिन द्यावी किंवा दिली जाते. देन नेक्स्ट बघणार आहोत डिपेंड ऑन नेचर ऑफ डिसीज. डिसीजचं नेचरनुसार कसे रिपिटेशन करावे हे आपण बघणार आहोत. इन ॲक्यूट डिसीज रिपिटेशन एव्हरी 24, 68, 2 hours. ॲक्यूट डिसीजमध्ये रिपिटेशन हे 20 hours, 24 hours, 2 hours पर्टिक्युलर हवर्सनुसार किंवा पर्टिक्युलर तासानुसार मिनिटांनुसार आपण रिपिटेशन करावे किंवा केले जाते. इन क्रॉनिक डिसीजमध्ये 24, 12, 8, 10 days नंतर रिपिटेशन करणे गरजेचे आहे. देन रिपिटेशन हे नेचर ऑफ रेमेडीवर केले जाते, म्हणजे रेमेडीच्या नेचरवर डिपेंड असते. त्यामध्ये रिपिटेशन ऑफ रेमेडी डिपेंड ऑल्सो ऑन द नेचर ऑफ रेमेडी. रेमेडीच्या नेचरवरही याचे रिपिटेशन हे ठरवले जाते, पोटेन्सीही ठरवली जाते, डोसही हा रेमेडीवर, म्हणजे सर्व गोष्टी गृहीत धरूनच डोस द्यावात. रेमेडी, डिसीज कंडिशन, पेशंट कंडिशन, ससेप्टिबिलिटी. सो यात बघणार आहोत पोटेन्सी ऑफ रेमेडी. द मेडिसिन इज लोअर पोटेन्सी. जर मेडिसिनची पोटेन्सी लो असेल तर फ्रिक्वेंट रिपिटेशन केले जाते. मेडिसिन इज हाय पोटेन्सी असेल तर फ्रिक्वेंट रिपिटेशन केले जात नाही, गरज असेल तरच रिपिटेशन केले जाते. ड्युरेशन ऑफ ॲक्शन. डीप ॲक्टिंग रेमेडी रिपीटेड लेस फ्रिक्वेंटली. जर डीप ॲक्टिंग रेमेडी असेल तर तिचं रिपिटेशन हे कमी प्रमाणात केले जाते किंवा केलेही जात नाही. सिंगल डोसही डिसीज क्युअर होऊ शकतो. शॉर्ट ॲक्टिंग रिपिटेशन हॅज बीन मोर फ्रिक्वेंट. शॉर्ट ॲक्टिंग जर रेमेडी असेल तर त्यात रिपिटेशन हे फ्रिक्वेंटली केले जाते. तर आपण बघूयात. केंट गिव्ह क्लिअर इन्स्ट्रक्शन अबाउट रिपिटेशन ऑफ डोस. व्हेन इम्प्रूव्हमेंट रिमेन स्टँड स्टील तर रिपिटेशन करावे. व्हेन द ओरिजिनल सिम्पटम रिटर्न आफ्टर अ टेम्पररी डिसअपिअरन्स हॅव्हिंग द सेम जनरल अँड पर्टिक्युलर रेमेडी. थँक्यू.